होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. त्या दिवशी वेताळबाबा यात्रा असते, ते पण कुठे तर चिंचवणे गावात. मग काही सकाळी सकाळी मस्त झालं होतं सगळ्यांची आवरावर. मी पण मस्त पटकन आवरून घेतलं आणि इकडे येऊन बघते तर आजीबाबा आणि गोलूशेठ तर आधीच गाडीमध्ये येऊन बसले होते. सगळ्यांच्या आधी जागा आवडली होती. मग काय सगळे आले, मी पण बसले होते. गोलू बघ काय म्हणतोय मला. कशी दिसते? छान 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 छान. काय म्हणतात? छान छान. तर आलंच होतं तर इकडं कार्यक्रम सुरू पण झाला होता. आम्हालाच उशीर झाला होता. कार्यक्रम तर खूप छान पार पडला. तर तुम्ही पुढची व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर नक्की करा. चालतं. श्री सुनील निंबाडगळे धारवाडीकर हे मोठी उत्सव आहे. ऊन तर एवढं लागत होतं ना की सांगायचंच नाही. डायरेक्ट 5 चक्कर यायला झालं होतं. तरी पण कोणी काहीच न म्हणता सगळ्यांनी कार्यक्रम मस्त एन्जॉय केला आणि मस्त काठीची मिरवणूक पण झाली आणि कार्यक्रमाचा शेवट काठी बसवून झाला होता. त्यानंतर आली होती प्रसाद घेण्याची वेळ. मस्त प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग डायरेक्ट निघालो होतो दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे घेतलं, मग आलो होतं घरी. चालते बाकीचं बघू नेक्स्ट पार्टमध्ये, कारण ब्लॉग खूप मोठं झालं. चालते भेटू पुन्हा. बाय.